नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 155. चिपानेरचा निंबार्क आश्रम आणि अद्भुत सातदेव पाताळेश्वर. नर्मदा मातेचं नाभिस्थान नेमावर इथे दक्षिणेस निघालेल्या विठ्ठलदास महाराजांनी सुंदर असं उपवस्त्र पामराच्या गळ्यात घातलं होतं. तो साक्षात नर्मदा मातेचा प्रसाद आहे हे जाणून ते वस्त्र गळ्यामध्ये तसेच ठेवून पुढे निघालो. मठाच्या पुढून निघाले तर रस्त्याचा मार्ग लागतो आणि मागच्या दरवाजातून निघाले तर मैयाचा किनारा लागतो. त्यामुळे मागून निघालो आणि परिसरातील सर्व मंदिरांची दर्शनं करत अत्यंत कठीण आणि खडतर मार्गाने किनारा पकडला. या भागामध्ये खूप साऱ्या नद्या नर्मदा मातेला येऊन मिळतात. जामनेर, गवनी, ककेडी, सीप, कोलार किंवा कौसल्या अशा अनेक नद्या नर्मदा मातेला येऊन इथेच बिलगतात. त्यामुळे हा सर्व प्रदेश बऱ्यापैकी दलदलयुक्त आहे. ही परमपवित्र भूमी आहे. नर्मदा खंडातील प्रत्येक जागेचं काहीतरी स्थान महात्म्य आहेच. आपलं दुर्दैव की आपण ते स्थान महात्म्य किंवा तो स्थानगौरव लक्षात घेत नाही आणि त्याचा उदो करत नाही. परमादरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायला जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा दरवेळी ते ही खंत बोलून दाखवायचे. ते म्हणायचे की राजगडसारखा किल्ला जर युरोपात असता तर लोकांनी ते युरोपातील प्रमुख पर्यटन केंद्र बनवले असते. त्याच्याभोवती मोठे अर्थकारण उभे राहिले असते. हा तर ऐतिहासिक वारसा आहे, परंतु त्याहून पुराण काळातील ज्या काही वास्तू किंवा जागा आहेत त्यांचे पौराणिक महात्म्य असल्यामुळे त्यांचं जतन संवर्धन आद्य कर्तव्य समजून प्रत्येक भारतीयाने केलेच पाहिजे. आता इथेच पहा, इथे गवनी नदीच्या काठावर परशुरामाने पिंडदान केलेले आहे. परशुराम, दाशरथीराम, श्रीकृष्ण ही काही काल्पनिक पात्र नसून आपल्या राष्ट्राच्या इतिहासात ती होऊन गेलेली महान पर्व आहेत. याचाच मुळी विसर आपल्याला पडलेला दिसतो. जे राष्ट्र आपला इतिहास विसरते त्या राष्ट्राचा भूगोल बदलतो हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. उद्या एखादा शिकलेला मुलगा म्हणू शकेल की परशुरामाने पिंडदान केले त्याचा आमचा काय संबंध, परंतु इथे त्याला दोन गोष्टी कळतात. एक म्हणजे परशुराम हा त्याचा पूर्वज होता. दुसरी गोष्ट म्हणजे पिंडदान नावाची प्रक्रिया तो करत होता. तिसरी गोष्ट कळेल ती म्हणजे आपल्या परंपरेमध्ये राम वगैरे नावं असतात, जॉन किंवा मोहम्मद नाही. त्यामुळे त्यात चुकून माकून असा एखादा धर्माप्रती उदासीन हिंदू धर्म बदलून ख्रिश्चन किंवा मुसलमान वगैरे झालाच तर किमान त्याला त्या जागेकडे पाहून आपले पूर्वज कोण होते आणि काय करत होते हे तरी कळेल. आज केरळ राज्यामध्ये इतके लोक धर्म बदलून मुसलमान आणि ख्रिश्चन झाले असले तरी तिथली मंदिरं पाहिल्यावर त्यांना त्यांचे पूर्वज कोण होते हे मनातल्या मनात तरी का होईना आठवतेच ना. यदा कदाचित तिथे कोणी मंदिरं बांधलीच नसती तर त्यांना त्यांच्या या परमपवित्र वारशाचे स्मरण झालेच नसते. आजही जेव्हा ते पद्मनाभ स्वामी मंदिर पाहतात तेव्हा त्यांना कळते की अरे, आपल्यापेक्षा जुनी, प्रगत आणि पुरातन अशी ही संस्कृती असून आपले पूर्वज कधी काळी याच संस्कृतीचा भाग असणार. त्यातूनच मग पुढच्या पिढीतला कोणाला अनुताप उत्पन्न झालाच तर ते घरवापसी करू शकतात. विचार करून पहा. या कारणासाठी तरी का होईना परंतु आपल्या पुरातन वारशांचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. पुरातत्व विद्येशी किंवा पुरातत्व खात्याशी संबंधित लोकांनी तर याचं विशेष भान बाळगणं आवश्यक आहे. हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. इंग्रजांनी विचारपूर्वक आपला पुरातत्व वारसा उद्ध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. इस्लामने तर धर्माच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्या भूमीमध्ये जातील त्या भागातील पुरातन वारसा उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. हे जगभर सर्वत्र आपल्याला दिसतं. हे उघड सत्य असल्यामुळं ते लपवून बोलण्याची देखील गरज नाही, इतकं ते दगदगीत वास्तव आहे. इस्लामचा प्रचार आणि प्रसार सुकर होण्याचं महत्त्वाचं कारण त्यांनी नष्ट केलेला त्यांच्या शत्रूंच्या पूर्वजांचा वारसा हेच आहे. किमान भारतातील धर्मांतर केलेल्या लोकांनी एकदा भारतभर फिरून आपल्या पुरातन वारशाचा अभ्यास करावा आणि लवकरात लवकर शहाणे होऊन घरवापसी करावी हे उत्तम आहे. कारण येणारा काळ हा जगातील अन्य राष्ट्रांसाठी युद्धमानतेचा परंतु भारतमातेसाठी मोठा सुवर्णकाळ असणार आहे. तसे संकेत सर्व स्तरांवर विविध लोक देत आहेत. ज्याप्रमाणे राजकीय लोक सत्तेचे बदलणारे समीकरण वेळीच अभ्यासून चटकन पक्ष बदलतात आणि सत्तेचा अमर्याद उपभोग घेतात, त्याप्रमाणे आपणही सुज्ञपणाने, अभ्यासपूर्वक आणि निश्चयपूर्वक आपले शुद्धीकरण करून घ्यावे आणि भारतीयत्वाचा अभिमान बाळगत मानवतेच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारत आमरण पवित्र सात्विकतायुक्त आनंद घ्यावा हे उत्तम. असो, नर्मदा मातेच्या प्रवाहाला इथे थोडीशी शांतता प्राप्त झाल्यासारखी वाटते, कारण इथल्या जमिनीला उतार कमी आहे. त्यामुळेच नर्मदा माता इथे वाहताना प्रचंड प्रमाणात वाळू साठवत जाते. पाण्याची गती कमी झाली की प्रवाहातून वेगाने वाहणारे वाळूचे कण खाली बसतात आणि मोठाच वाळूचा साठा तयार होतो. या भागातील शेती देखील खूप सुंदर आहे. वाटेमध्ये अनेक गावे लागली. जिथे शेती सुपीक असते तिथे गावांची दाटी आणि घनता अधिक असते. याउलट दुष्काळग्रस्त भागातील गावे विस्तारलेली आणि मोठी असतात, कारण इतक्या मोठ्या भूभागातून सुद्धा पुरेसा महसूल गोळा होत नसतो. त्यामुळे गावांचा आकार मोठा होत जातो. उदाहरणार्थ, शूलपाणीच्या झाडीतील गावे 6-6 किलोमीटर विस्ताराची आहेत. काही गावे तर 12 ते 14 किलोमीटर पसरलेली आहेत.
नर्मदा मातेच्या काठावर मात्र दर 2 किलोमीटरला गाव बदलतेच बदलते. तिची कृपाच तशी आहे. नेमावरच्या पुढे काठाकाठाने चालताना कुंडगाव खुर्द, तुरनाल, दह्यात, चिचली, करोंदमाफी, बिजलगाव, पिपलनेरिया, खेडी, खिडकिया, चिपानेर, राणीपुरा, चोरसाखेडी, सातदेव, गोंदागाव, तिगली, सिलकंठ, मंडी, नीलकंठ ही सगळी गावे लागतात. नेमावरपासून मागे सरळ रेषेत प्रवाहित होणारी नर्मदा माता चिपानेर ते नीलकंठ आणि नीलकंठ ते बाबरी अशी 2 चांगली 15-15 किलोमीटर विस्ताराची जोरदार वळणे घेते. बहुतांश परिक्रमावासी ही वळणे टाळून सरळ जातात, परंतु तसे करू नये. इथे प्रत्येक वळणाला तुमचे 5-10 किलोमीटर चालणे वाचत असले तरी नर्मदा मातेचे अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ असे दर्शन मात्र मुक्ते. नेमावरच्या पुढे जामनेर, गवणी आणि कखडी या 3ही नद्या मी उतरून पार केल्या. काही ठिकाणी मातीचे तात्पुरते पूल बांधण्यात आले होते, परंतु तरी देखील थोडं अंतर पाण्यातून जावंच लागायचं. सर्व नद्यांचं पाणी प्यायलो. थोडं अंतर चाललो आणि भूक लागली. नद्यांच्या काठाने लोक कलिंगड, टरबूज वगैरेची शेती करतात. अशाच एका शेतकऱ्याने मला आवाज दिला आणि सुंदर असं कलिंगड खायला दिलं. ते घेऊन मी चालू लागलो. भूक लागली असूनही खायची इच्छा होईना. थोडे पुढे गेलो आणि समोर वाळूचा मोठा ढीग दिसला. एक 10-12 फूट लांबीचा नाग सळसळत वरती चढत होता. त्याला जाऊ द्यावे म्हणून मी थांबलो. इतक्यात मला समोरून एक साधू येताना दिसला. साधूला साप दिसत नव्हता, कारण तो उतारावर होता. मी जोरात ओरडून बाबाजी रुको, बाबाजी रुको असे म्हणू लागलो, परंतु बाबाजी क्या क्या असे विचारत अजून पुढे येऊ लागले. मी त्या वाळूच्या ढिगाऱ्यावर धावतच जाऊन बाबाजींना थांबवले. माझ्या पळण्यामुळे नागाने अतिशय चपळपणे नर्मदा मातेकडे धाव घेतली. कदाचित उलटा फिरून तो मला चावू शकला असता, परंतु त्याने तसे केले नाही. बाबाजींना काय झाले काहीच कळेना. मी त्यांचे खांदे का धरले तसा प्रश्न त्यांना पडला. ते थोडेसे रागवलेत असे वाटले. मग मी त्यांना खाली जात असलेला मोठा नाग दाखवला. वयस्कर असल्यामुळे त्यांना तो नाग दिसेना. बघता बघता तो नाग दिसेनासा झाला. मी त्यांना विचारले की तुम्ही उलटे कुठे चाललात? ते म्हणाले माझी जलहरी परिक्रमा चालू आहे. त्यांचं नाव टाटवाले बाबा असं होतं. वय 70च्या पुढे असावे. पायात चप्पल नव्हत्या. सोबत असलेली झोळी देखील पोत्याची होती. आम्ही दोघे वाळूत बसलो. मी त्यांना विचारले की आपने बालभोग पाया आहे क्या? बाबा म्हणाले मी 2 दिवस उपाशी आहे. मी लगेचच कलिंगड काढले, बुक्की मारून फोडले. दोघांनी अर्धे कलिंगड खाल्ले. बाबांना खूप भूक लागली होती. त्यांना ते मोठे कलिंगड खाताना पाहून मला बरे वाटले. मी त्यांना पुढे नेमावरमध्ये मुक्काम करायला सांगितले आणि पायावर डोक्यातून नमस्कार केला. साधू संतांचे शहरामध्ये दर्शन घेणे आणि असे रानावनात दर्शन घेणे यात खूपच मूलभूत अंतर असते. वाघाला प्राणी संग्रहालयात पाहण्यापेक्षा जंगलात पाहावे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये साधू संत तपाचरण करताना कधीच भेटत नाहीत. किंबहुना खरे साधक कधीच आपल्या साधनेचं प्रदर्शन करत नाहीत. उलट पक्षी त्यांच्याकडे पाहून हा मनुष्य काही साधना तरी करत असेल का असंच वाटत राहतं, असे वर्तन ते मुद्दाम ठेवतात. साधन हे गुप्तच असावे. आपल्या मानवी जीवनामध्ये काही गोष्टी आपण अतिशय सहज पद्धतीने गुप्ततेने करतो. मग ते शौचसंमार्जन असेल किंवा शय्यासुख असेल, याबद्दल जाहीर भाष्य कोणी करत नाही. तसा अलिखित नियम आपल्या समाजात पडून गेलेला आहे. तोच नियम साधनालाही लागू होतो. आपल्या साधनेबद्दल उघडपणे कधीच चर्चा करू नये. त्यातून काहीच साध्य होत नाही. केवळ समोरच्याला तुम्ही फार मोठे साधक आहात असा भ्रम उत्पन्न होऊ शकतो. अलीकडे साधनेबद्दल उघडपणे चर्चा करण्याची एक नवीन प्रवृत्ती समाजामध्ये उत्पन्न झालेली दिसते. मी अमुक साधना करतो वगैरे वगैरे तावातावाने सांगणारे लोक दिसतात तेव्हा मौज वाटते. दासबोधातील साधक लक्षणे सर्वांनी अवश्य वाचावीत. समर्थ म्हणतात, जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंध करी, ते साधी नानापरी या नावा साधक. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, तेची अनुभवे आणि मना या नाव साधक. जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगोळे, तेची अनुभव आणि बळे या नाव साधक. मुळात परब्रह्म हे अनुर्वाच्य आहे, अर्थात त्याचे वाचेने वर्णन करता येत नाही. ते वर्णन करण्यासाठी जो कोणी पुढे सरसावतो तो तेच होऊन बसतो आणि लोप पावतो. ते दृश्य डोळ्यांनी दिसू शकत नाही. जो कोणी ते स्वरूप पाहायला जातो तो तेच होऊन बसतो. ही अवस्था जो साधतो तो खरा साधक. मुळात यातील साध्य असं आहे की ते साधकाला साधलं हे कळतच नाही, कारण ते साध्य झालं असं कळायला साधक वेगळा उरतच नाही. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो अशी ती अवस्था आहे. तिथे तुमचे मन मावळते, तर्कबुद्धी पांगळी होते. ही साधनेची खरी स्थिती आहे. त्यामुळे साधकाने ती वर्णन करावी अशी परिस्थितीच नाही. याचाच गणितीय पद्धतीने काढलेला व्यत्यास असा आहे की जो कोणी स्वतःच्या साधनेबद्दल सतत बोलतो आहे तो खरा साधक असूच शकत नाही. हे ऐकायला थोडेसे कटू वाटेल, परंतु गंभीर आहे. वेळेची वृत्ती अंगी बाणवली पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, विवेकबळे गुप्त झाला, आपोआप मावळला, दिसतो परी देखील नाहीच कोणी. ही साधकाची खरी अवस्था आहे. सतत जागृत असलेल्या विवेकाच्या बळाने तो अक्षरशः गुप्त होऊन जातो. याचा अर्थ सर्वत्र असूनही कुठेच दिसत नाही. पश्याम्यहम जगत सर्वम नमाम पश्यति कश्चन अशी स्वतःची अवस्था तो मुद्दामून करून घेतो. असे उच्च कोटीचे साधक त्यांच्या साधना मस्तीमध्ये असताना आपल्याला नर्मदे काठी भेटतात. हे किती मोठे भाग्याचे लक्षण आहे. आता सुद्धा मला भेटलेले टाटवाले बाबा
देहभावाच्या पलीकडे गेलेले होते. समोर इतका मोठा विषारी सर्प असताना देखील त्यांचे त्याच्याकडे जराही लक्ष नव्हते. ते आपल्याच मस्तीमध्ये, आपल्याच आनंदामध्ये चालत होते. तहान भूक लागणे हे स्वाभाविक भाव देखील त्यांच्या या अवस्थेपुढे मागं पडले होते. कलिंगडाचा प्रत्येक घास हाताने खाताना ते नर्मदा मातेचा जय जयकार करत होते. ही आहे खरी साधना, कठोर तपस्या. अशा साधू संतांचा सत्संग लाभला तरी आपल्याला तो लाभदायक असतो. कधीतरी गाईच्या अंगावरून हात फिरून बघा किंवा नुसतं गोठ्यामध्ये आत बाहेर करून बघा. काही काळ तुमच्या अंगाला शेणाचा, गोमूत्राचा वास येत राहतो. अगदी त्याच पद्धतीने थोडा काळ का होईना खरी सत्संगती लाभली की त्या साधनाचा सुगंध आपल्या जीवनाला काही काळासाठी तरी का होईना परंतु व्यापून उरतो. हे फार सोपे सूत्र आहे. आपल्याला खरोखरच सत्संग लाभला आहे का नाही हे कसं ओळखायचं? आजूबाजूला कोणाकडेच बघायचं नाही. सत्संग अर्थात चांगल्या व्यक्तीचा संग, भेट पूर्ण झाल्यावर आपल्या मनाची अवस्था पाहिजे. ती पहिल्यापेक्षा अधिक आनंदी, अधिक चांगली, अधिक शांत असेल तर तो सत्संग होता. परंतु एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्या मनाची अवस्था अधिक चंचल, अधिक दुःखी, अधिक कष्टी झाली असेल तर तो कुसंग मानावा. अर्थात याला आपल्या मनाची अवस्था, बुद्धीचे विचार करणे देखील तेवढेच कारणीभूत असते. परंतु खऱ्या सत्संगामध्ये तेवढी ताकद असते. ज्याप्रमाणे एकच ज्योत अंधाराला पूर्णपणे नष्ट करते, त्याच पद्धतीने सत्संगाची अशी अपरंपार ताकद असते की ते केवळ एका क्षणात तुमच्या मनाचे, बुद्धीचे, चित्ताचे सर्व विकार सत्संग दूर करतो. काही काळच लाभलेला टाटवाल्या बाबांचा सत्संग लक्षात राहिला. ते तोंडाने काही बोलत नव्हते, परंतु तरी देखील त्यांना काय अवस्था प्राप्त झाली हे पाहता क्षणी कळत होते. ते माझ्यासमोर बसले होते, परंतु माझ्याकडे बघत नव्हते. ते माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते, परंतु त्यांना माझे चर्मचक्षू दिसत नव्हते, तर साक्षात परब्रह्म दिसत होते. जिकडे पाहावे तिकडे भगवंत अशी त्यांची अवस्था होती. अंगावर घातलेल्या वस्त्रांचे त्यांना भान नव्हते. पोटात पडलेल्या आगीची त्यांना जाणीव नव्हती. पायाखाली येणाऱ्या काट्याकुट्यांचे भान नव्हते. फक्त नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नाही आणि तिचा संग अखंड घेत राहायचा, इतकीच तीव्र इच्छा दिसत होती. मला तर वाटू लागले की त्या नागदेवतेला सुद्धा महाराजांचा चरणस्पर्श हवा असेल की काय कोण जाणे. असो. जामनेर नदीच्या अलीकडे एक पूल होता, जो हांडिया हार्दा या गावांकडे नेमावरचा किनारा जोडत असे. आपण बघतोय तो हा जामनेर आणि नर्मदा मातेचा संगम आहे. आणि या संगमावरती असा एक छोटासा पूल आहे, परंतु तो मध्ये तुटलेला असल्यामुळं कमरेएवढ्या पाण्यातनं उतरून चालावंच लागतं. या चित्रामध्ये आपल्याला कुंदगावचा घाट आणि नेमावर हार्दा पूल दिसतोय उजव्या बाजूला. काठानेच चालत कुंदगावच्या थोडंसं पुढे गेल्यावर तुरनाल या गावाच्या अलीकडे समोर भमोरी घाट दिसतो. इथं हांडिया बॅरेज किंवा उपसा जलसिंचन योजना बांधण्याचं काम जोरात सुरू होतं. इथे नर्मदा मातेचा प्रवाह अडवून त्यातील वाळू आणि पिण्यायोग्य पाणी काढून घेऊन त्याचा पुरवठा हार्दा जिल्ह्याला करण्यासाठी हा प्रकल्प उभा करण्यात येतोय. आपण या चित्रामध्ये जर बघितलं तर कॉन्क्रीटच्या भिंती इतक्या मोठ्या आहेत की त्यामुळे नर्मदा मातेचं अर्धाधिक पात्र व्यापलं गेलं आहे आणि अत्यंत कमी जागेतून पाणी वेगाने वाहत आहे. इथून चालताना खूप मजा आली. लाल बाणाने चालण्याचा मार्ग दाखवला आहे. हा तुरनाल गावाचा घाट आहे. इथेच परशुरामाने आपल्या आईवडिलांचं पिंडदान केलं अशी कथा सांगतात. त्यामुळे या गावामध्ये महादेवांचं मंदिर असून तिथं परशुरामांची मूर्ती देखील आहे. परशुरामाने पिंडदान ज्या जागी केलं त्या जागी कोण्या भक्ताने दगडामध्येच पिंड खोदून ठेवलेत आणि त्याचं दर्शन अवश्य घेतात. हेच ते पिंड आणि भगवान परशुरामांनीच पुजलेलं शिवलिंग देखील इथं दाखवलं जातं. या दोन्ही स्मारकांची अवस्था थोडीशी वाईटच आहे. गावामध्ये अन्य काही स्थान आहेत जिथे परशुरामांचं स्थान म्हणून पूजा केली जाते. एकंदरीत परशुरामांच्या चरित्रामध्ये या गावाला महत्त्व आहे. इथून पुढे बेसुमार वाळू उपसा चालू होतो. इथे एक जबरदस्त अनुभव घेतला. मला वेळोवेळी भेटणारे जे केरळी संन्यासी होते त्यांचे नाव स्वामी शिवदासानंद भारती यांना दासस्वामी म्हणायचे. मी मागेच सांगितले त्याप्रमाणे ते फक्त सकाळी उठून दुपारपर्यंत चालायचे. दुपारी जिथे कुठे मुक्काम पडेल तिथे थांबायचे. आज वाटेमध्येच ते मला भेटले. ते पहाटे 4 वाजता मिर्झापूरहून निघाले होते आणि 9 वाजता इथे मला भेटले. याचा अर्थ केवळ 5 तासामध्ये त्यांनी तब्बल 31 किलोमीटर अंतर कापले होते. ही चालण्याची फारच भयानक गती झाली. हे असली अचाट काहीतरी संन्यासीच करून आणत. मी त्यांच्या पाया पडलो. ते मध्ये अक्षरशः पाणी पिण्यासाठी सुद्धा थांबायचे नाहीत. आता सुद्धा त्यांना मी दिसलो म्हणून ते थांबले, नाहीतर अजून 20-25 किलोमीटर सहज चालले असते. बसल्यावर त्यांची गती निघून गेली. त्यामुळे त्यांनी याच गावात मुक्काम करायचा निर्णय घेतला. मी त्यांचा सत्संग काही काळ केला आणि पुढे निघालो खरा, परंतु उन्हाचा दाह चांगलाच जाणवू लागला. मध्ये कुठेच काही सेवा मिळत नाही, कुठलंही मंदिर किंवा आश्रम काही नाही. करोंदा माफी नामक गाव मला गाठायचं होतं, परंतु ते काही गेले यायचं ना. मध्ये एका ठिकाणी मातेने परीक्षा बघितली. इथे शेती खूप हिरवीगार होती, परंतु शेतांना भयंकर काटेरी कुंपणं लावलेली होती. हे त्याच भागातल्या एका हिरव्यागार शेताचं चित्र आहे, परंतु ही शेती अशीच हिरवीगार राहावी म्हणून त्याला कुंपण देखील विशेष काटेरी असायचं. हे त्याच भागातल्या एका शेताच्या कुंपणाचं प्रातिनिधिक क्षेत्र आहे. किती भयंकर काटेर बघा. वाळू माफियांचा हैदोस या भागात असल्यामुळं जिथं मानवी वावर कमी आहे अशा ठिकाणी पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी मासेमारी करताना आपल्याला दिसतात. एका शेताचं काटेरी कुंपण
चुकवायच्या नादात मी चांगला 2 फूट खोल गाळामध्ये रुतलो. तसाच शक्ती लावून 200 मीटर दलदल पार करून गेलो. शेवटचा टप्पा इतका थकवणार होता की मला पाऊल उचलता येईना. इतक्यात मला एका शेतकऱ्याने दिलेले खरबूज आपल्या पिशवीत आहे हे आठवले. दलदलीत फसल्या फसल्याच उभं राहून मी ते खरबूज फस्त केले. दलदलीनंतर मैयाचे जे पाणी होते ते देखील स्वच्छ नव्हते. प्रचंड वाळू उपसा सुरू असल्यामुळे हे पाणी गढवलेले असायचे. ते पिण्यायोग्य नसायचे. अखेरीस कसाबसा त्या चिखलातून बाहेर पडलो. पाय धुण्यासारखी जागा नव्हतीच. समोर एका लिंबाच्या झाडाला टांगलेला लतावेलींनी तयार केलेला 100% नैसर्गिक झुला दिसला. त्यावर जाऊन आडवा पडलो. पडल्या पडल्या डोळा लागला. चिखलामध्ये कष्ट खूप झाले होते. पायाचा चिखल तसाच वाळून गेला. वाळणाऱ्या चिखल्यामुळे पाय दाबले जात होते. जणू काही माझे पाय दाबायला कोणतरी सेवक बसलाय असा भास मला होत होता. मला चांगलीच गाढ झोप लागली. डोळे उघडले तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. 12 वाजून गेले असावेत. आता तर कुठल्याच आश्रमात भोजन मिळणार नाही. उठून पटापट चालू लागलो. तशा नावांच्या गर्दीमध्ये सुद्धा 2 सारस पक्षी बिचारे कुठे मासे मिळतात का ते शोधताना दिसले. त्यांचे हे अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन पाहून मला आश्चर्य वाटले. कारण सारस पक्षी सहसा मानवी वावर असतो तिथे फिरकत नाही. एक पक्षी निरीक्षक म्हणून मला मात्र खूप आनंद झाला. कारण नर्मदा मातेमध्ये पुन्हा एकदा सारस पक्षी दिसायला सुरुवात झाली. कवींचा लाडका असलेला हा पक्षी प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. परंतु आपल्या लक्षात राहते त्याचं सुंदर रूप, आकर्षक नृत्य, डौलदार चाल, झोकदार उडणं, अजस्त्र पंखविस्तार आणि भव्यदिव्य आकारामुळे. बराच वेळ माईमध्ये गढूळ पाणी असल्यामुळे कमंडलू रिकामा झाला होता. कुठं पिण्याचं पाणी मिळतं का हे पाहावं असा विचार करून वरती एका शेतामध्ये शिरलो. शेत नांगरलं होतं. थोडंसं अंतर गेल्यावर कोणीतरी मला आवाज देत असा भास झाला. मला वाटलं शेतकरी रागवत असेल. कारण नांगरलेल्या शेतामध्ये कधी कधी पेरणी केलेली असते जी लक्षात येत नाही. एक छोटी कुटी शेताच्या कोपऱ्यात होती. तिथून कोणीतरी आवाज देत आहे असं वाटलं. म्हणून मी कुटीच्या दिशेला गेलो. कुटीच्या आतमध्ये एक छोटासा साधू बसला होता. म्हणजे वय तसं 30-35 असेल, परंतु उंची 5 फूट होती. डोक्यावर टक्कल होते. दाढी अस्ताव्यस्त वाढली होती. तोंडामध्ये मावा होता. हातामध्ये चांदीचे कडे होते. नागा साधू असं सांगत होता. बोलायला अतिशय हुशार होता. अंदर आओ और बैठो असा आदेश त्याने मला दिला. मी आतमध्ये जाऊन बसलो. साधूंच्या गप्पा सुरू झाल्या. मी काठाने आलो हे कळल्यावर त्याने मला शिव्या घातल्या. चांगला रस्ता सोडून कशाला काठाने चालतो वगैरे वगैरे सुरू झाले. चप्पल तुटली तर 500 रुपये वाया जातील हे ऐकून मला हसू आले. त्याच्या बोलण्यामध्ये सतत पैशाचा उल्लेख यायचा. त्याच्याकडे 15 लाखाची गाडी आहे आणि 3 करोड बँक बॅलन्स आहे असे त्याने मला पुन्हा पुन्हा सांगितले. हा मूळचा नाशिकचा चौधरी घराण्यातला मनुष्य होता. जातीने जाट होता. पूर्वाश्रमीची माहिती आपणच त्याने सांगितली. आता मात्र साधू बनून बसला होता. ही 1 बिघा जमीन 3.5 लाख रुपये त्यांनी विकत घेतली होती आणि आता इथे तो आश्रम बांधणार होता. आता मी बसलो होतो ती छोटीशी कुटी तात्पुरती बांधली होती. याच्या लाखा करोडोंच्या गप्पा ऐकून गावातील काही गरीब बिचारे भक्त त्याच्या सेवेसाठी थांबले होते. थोडेफार पैसे आपल्यालाही मिळतील असा भाव त्यात स्पष्ट दिसत होता. या साधूने मोठ्या प्रेमाने मला 2 टिक्कड, भेंडीची भाजी, चहा, दूध, काकडी आणि भरपूर तूप चारले. त्याच्याकडे खूप सुंदर देशी गाय होती. तिला तो फार लाळा लावायचा. ती सकाळ संध्याकाळ 20-20 लिटर दूध द्यायची असे त्याने मला सांगितले. मग हा साधू ते दूध गावकऱ्यांना वाटून उरलेल्या दुधाचे तूप बनवायचा. त्याच्यामुळे याच्याकडे तूपच तूप होते. त्याने मला तुपाच्या भरलेल्या बरण्या दाखवल्या. माझ्यापुढे एक बरणी ठेवली आणि किती पाहिजे तेवढे तूप खा म्हणून सांगितले. काही वेळापूर्वी आता आपल्याला अन्नाचा कण तरी मिळेल का अशा विवंचनेमध्ये असलेल्या माझ्यासमोर आता तुपाची भरलेली बरणी ठेवलेली होती. नर्मदा मातेची लीला अगम्य आहे. साधू मनाने खूप चांगला होता, परंतु शिक्षणामुळे मार खाल्ला होता. परंतु आपण कुठे कमी आहोत असे कळू द्यायचं नाही असा निर्धार तो स्वतःशी करून बसला होता. त्यामुळे तो प्रचंड बोलबच्चन टाकायचा. त्याने मला सांगितले की या जगामध्ये केवळ 7च देश आहेत. तो हे सर्व देश स्वतः फिरला होता. म्हणजे असा त्याचा दावा होता. मी देखील अज्ञानाचा बुरका पांघरून त्याला वेड्यासारखे प्रश्न विचारू लागलो. एकदा पोटात अन्न गेलं की माणसाला असले काहीतरी सुचते बघा. मी त्याला 7 देशांची नावे विचारली. त्याने मला सांगितले की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनला तो जीन म्हणायचा. बाकीच्या देशांना नावं नाहीत म्हणाला. चीनमध्ये जाऊन मी सापांची शेती कशी करतात ते पाहून आलोय असे तो म्हणाला. त्याचे हे सगळे बोलणे त्याची 1-2 भगत मंडळी कानात प्राणानं ऐकत बसली होती. बरेचदा आपल्याला समोरचा माणूस पाहून त्याला देखील आपल्याला ज्ञान असेल असा भ्रम उत्पन्न होतो. परंतु अनुभवाअंती आता माझ्या असं लक्षात आलं आहे की समोरचा मनुष्य कितीही हुशार वाटला तरी त्याला झालेले देशकाल परिस्थितीचे आकलन तुमच्यासारखे असेलच याची खात्री देता येत नाही. किंबहुना ते तुमच्या आकलनासारखे नसतेच याची खात्री देता येते. चीनला हा जीन देश म्हणायचा. याला मुसलमान धर्माची फार आवड होती. पाकिस्तान हा भारताचा मित्र आहे असं तो सर्वांना सांगायचा. जेवण केल्यावर त्याने मला एक खाट दिली आणि त्यावर पडायला सांगितले. मी झोपडीच्या बाहेर जाऊन जमिनीवर पडलो. झोपडीमध्ये याच्या मोठ्या मोठ्या बाता सुरू होत्या. कोणालाही फोन करायचा आणि 1 करोड, 1.5 करोड, 40 लाख, 50 लाख वगैरे मोठ्या मोठ्या बाता मारायचा. मला या साधूची खूप मौज वाटली. याला देशकाल परिस्थितीचं भान करून द्यावं असं वाटलं. परंतु मोहन साधू आठवला आणि नाच सोडून दिला. दुपारी याने सुंदरसे कलिंगड कापून खायला दिले. हा साधू सेवा नक्कीच चांगली करणार याची खात्री पटली. बाकीचे बोलणे सोडून दिले तर बाकी सेवेमध्ये याचा हात कोणी धरू शकत नव्हते. अतिशय प्रेमाने त्याने मला 4 वाजता निरोप दिला. इथून पुढे जवळच करोनामाफी गावामध्ये मोठा आश्रम होता. करुणाधाम आश्रम असं या आश्रमाचं नाव होतं आणि इथे नुकतेच म्हणजे 4 एप्रिल 2022 मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वतःच्या हाताने मूर्ती स्थापन केली होती. त्याचा मोठा सोहळा झाला होता.
मी या आश्रमामध्ये जाऊन चहा घेतला. या भागातला नर्मदा मातेचा किनारा काहीसा असा आहे. करुणामाफीच्या करुणाधाम आश्रमामध्ये अर्शंकर असताना मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान आपल्याला या चित्रात दिसत आहेत. याच काठावर नर्मदा मातेला दाखवला गेलेला सुंदर नैवेद्य. पुढे काठाने चालत बिजलगाव येथे नर्मदा मंदिरामध्ये जाऊन नर्मदा मातेचं दर्शन घेतलं. गावकऱ्यांनी मंदिरामध्येच सुंदरसा चहा पाजला. हेच ते बिजलगावचं मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे आणि याच पायऱ्यांवर बसून मी चहा घेतला. पिपळनेरीच्या जवळ आलो आणि एक अतिशय सुंदर नरतरस माझ्यासमोर दिसला. बराच वेळ या तरसाचं निरीक्षण केलं. अतिशय शांतपणे त्याने माझ्याकडे पाहिलं आणि कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. हेच एखादा शेतकरी दिसला असता तर कदाचित तरस घाबरला असता. शेतकरी किंवा केवट. परिक्रमासींना मात्र वन्यश्वापती घाबरत नाहीत हे मी अनेक वेळा पाहिले. हातामध्ये काठी असूनही घाबरत नाहीत हे विशेष आहे. चितळे मैया यांचा लछोरा इथला रेवाकुटी आश्रम आता समोर दिसू लागला. या ठिकाणी भरपूर वाळूचं संचयन झालेलं आहे. ही पाचोरा आणि लछोरा गाव. समोर ककडी संगम आहे. हा ककडी नावाच्या नदीचा संगम आहे जिथे नर्मदा मातेला येऊन ती नदी मिळते. मी पाण्यात उतरून ती पार केली. आता कच्चा पूल झालेला दिसतोय, पण नर्मदा खंडातली भौगोलिक परिस्थिती ही दिसामासाला बदलत राहते, त्यामुळे काही सांगता येत नाही. या भागातलं नर्मदा मातेचं अतिशय अद्भुत असं दर्शन. या भागातल्या नौका अतिशय सुंदर आहेत. या भागातून काठाने चालण्याचा रस्ता कसा आहे तो आपल्याला या चित्रामध्ये छान दिसतोय बघा. जसजसे चिपानेर गाव जवळ लागले तसतसा अंधार पडू लागला. इथे मी देवास जिल्हा ओलांडून सिहोर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता. या ठिकाणी सीप नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते. ती नदी मी ओलांडली. चिपानेरमध्ये निंबार्क आश्रम नावाचा आश्रम आहे असं मला कळलं होतं. मकवाना नावाचे एक भाजप कार्यकर्ते मला भेटले होते. त्यांच्या मुलांची लग्न व्हावीत म्हणून आशीर्वाद मागत होते. मी त्यांना मुलांना बोलावून घेतलं आणि लग्न होण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे हे समजावून सांगितलं. केवळ आशीर्वादाने लग्न जुळत नसतात. त्यासाठी लग्न करणाऱ्या व्यक्तीला लग्न करण्याची तीव्र इच्छा लागते. तसेच आपण हे लग्न निभावून नेऊ शकतो हा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीमध्ये जागृत करावा लागतो. मुलांना मुद्दे पटले. या मकवाना यांनीच मला निंबार्क आश्रमात राहायचे सांगितले. इथे दूरवर एका पुलाचे बांधकाम चालू होते. त्याच्या थोडासा अलीकडेच आश्रम होता. तिन्ही सांजा होता आश्रमामध्ये प्रवेश केला. आश्रमामध्ये एका बाजूला परिक्रमावासींसाठी निवासाची उत्तम सोय केली होती. या खोल्यामधून पुलाचं बांधकाम दिसायचं. एका बाजूला छोट्याशा कुटीमध्ये सुंदर आश्रम होता. एक बंगाली साधू हा आश्रम चालवायचे, परंतु ते बाहेर कुठेतरी गेले होते. एक वयस्कर सेवादार साधू किंवा परिक्रमावासी तिथे राहिलेले होते. त्यांनी माझी सगळी विचारपूस केली आणि वरती आसन लावायला सांगितले. आपल्याकडे साधारण या काळामध्ये वादळी पाऊस पडतो तसा त्या दिवशी पडला. आडवे तिडवे वारे आणि तुफान पाऊस. असा पाऊस पडला की नर्मदा मातेच्या काठाने चालण्याचा मार्ग सगळा चिखलमय होऊन जातो आणि चालताना कष्ट होतात. परंतु ती देखील नर्मदा मातेची इच्छा असं म्हणावं आणि चालत राहावं, कारण यापेक्षा दुसरं काही करणं आपल्या हातातच नसतं. आश्रमाचा परिसर फिरून आलो. खूप सुंदर बागबगीचा केलेला होता. आश्रमामध्ये सर्व गुरुपरंपरेचे फोटो लावलेले होते. साधकांसाठी उत्तम वातावरण महाराजांनी निर्माण केलं होतं. थोड्या वेळाने बंगाली बाबा आले. मला तोडके मोडके बंगाली होते हे पाहून त्यांना खूप आनंद वाटला. रात्री त्यांनी उत्तमपैकी भोजनप्रसादी बनवली. इथे मी एकटाच मुक्कामाला होतो. एकटा परिक्रमावासी मुक्कामाला असला की आश्रमधारक देखील अतिशय निवांत असतात, छान गप्पा मारतात. ब्रह्मदेवाने लिंबाच्या झाडावर बसून अर्क म्हणजे सूर्य दाखवल्यामुळे आश्रमाचे नाव लिंबार्क आश्रम पडले असे मला कळले. डॉक्टर अमित नावाचे कलकत्ता इथे राहणारे बंगाली BHMS डॉक्टर इथे साधनासाठी येऊन राहिले होते. साधू महाराज तर पक्के बंगाली होतेच. हे दोघे काय बोलतात ते सेवादाराला कळायचं नाही, पण मला मात्र सर्व कळत होतं. हाच तो पूल आहे ज्याचं बांधकाम तेव्हा सुरू होतं. आता तो पूर्णत्वाला गेला असावा. निंबार्क आश्रमाचा सुंदर असा परिसर. इथं निंबार्काचार्यांनी तपश्चर्या केली असं देखील सांगतात. ही आश्रमातली एक कुटी आहे आणि परिक्रमावासी निवास व्यवस्था असलेल्या खोलीतून दिसणारा पुलाचा हा भाग आहे. आश्रमातल्या याच भागामध्ये साधू राहत होते. त्यांच्या गुरुपरंपरेचे फोटो देखील आपल्याला दिसतील. अलीकडे हा पूल पूर्ण झाला आहे असं दिसतंय. इथे पुलाच्या पलीकडे एक डोहकूप असून म्हणजे जॅकवेल असून ती एक उपसा जलसिंचन योजना आहे. इथंच जलशुद्धीकरण करून चिपानेरला पेयजल पुरवठा केला जातो. त्यामुळे हे जलशोधन संयंत्र आहे. रात्री दिवे गेले. उशिरापर्यंत तुफानी पावसाने झोडपून काढले. दिवे गेल्यामुळे आणि पावसाच्या आवाजामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे रात्र भयानक वाटत होती. परंतु मला मुळातच अंधाराची भीती लहानपणापासून वाटत नाही, त्यामुळे मी त्याचा देखील आनंद घेतला. निसर्ग खूप सुंदर आहे. त्याची विविध रूपं पाहायला मजा येते. सकाळी लवकर उठून आश्रमाचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा काठाने पुढे निघालो. चिखल माजलेला होताच, परंतु पर्याय नव्हता. आमच्या घोड्याच्या भाषेमध्ये एक लंबी चाल असते, ती पकडली की वेगाने चालता येते. पहाटे तशी लंबी चाल पकडली.
वाटेमध्ये एक सुंदर स्थान लागले. सातदेव नावाच्या गावामध्ये पाताळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय अद्भुत स्थान आहे, कारण हे शिवलिंग वर दिसतं तेवढं नसून खाली पाताळापर्यंत पोचलेलं आहे. आता हे कसं काय कळणार? तर बारकाईने पाहिलं तर या शिवलिंगाची ज्वेलरी आणि शिवलिंग याच्यामध्ये एक बारीक फट दिसते. या फटीमधून 1 रुपयाचं नाणं आत जातं. 1 रुपयाचं नाणं आत टाकून पटकन फटीला कान लावला तर नाणं खाली पडल्याचा आवाज येतो. हा आवाज बराच वेळ ऐकू येतो. मला आश्चर्य वाटले. अर्थात आवाज येण्यासाठी खूप शांतता लागते. त्यामुळे मी नर्मदा मातेची प्रार्थना केली की कोणाला पाठवू नकोस, आणि 1 रुपयाचं नाणं मी आतमध्ये टाकलं. अक्षरशः 3 मिनिटापर्यंत मला ते नाणं खाली पडण्याचा स्पष्ट आवाज ऐकू येत होता. याचा अर्थ तिथून खाली असलेली पोकळी कित्येक किलोमीटर खोल होती, कारण खाली पडणाऱ्या वस्तूवर काम करणारं गुरुत्वीय बल हे 9.80665 मीटर प्रतिसेकंद वर्ग एवढ्या ताकदीनं काम करत असतं. अर्थात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने पडलेली कुठलीही वस्तू प्रत्येक सेकंदाला सुमारे 10 मीटर एवढ्या गतीनं खाली खेचली जाते, आणि ही गती दर सेकंदाला वाढत जाते. हे फारच अद्भुत आहे. कारण तुम्हाला कदाचित वाटू शकेल की केवळ 3 मिनिटांनी असं काय होणार आहे. तर तुम्हाला त्याचं गणितीय सूत्र सोडवून दाखवतो. एखादी गोष्ट जर 3 मिनिटे पृथ्वीवर खाली पडत राहिली तर 3 मिनिटानंतर तिने पार केलेलं अंतर हे 158.86 किलोमीटर असेल, आणि 3 मिनिटाच्या नंतर तिची गती ही 1.76 किलोमीटर प्रतिसेकंद असेल. कल्पना करून बघा. बरं, मला 3 मिनिटं आवाज येतो याचा अर्थ तिथे आजूबाजूला कुठेही आवाज जाण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. शिवाय ध्वनीचा वेग पाहता मला ऐकू येणारा आवाज हा खूप नंतर ऐकू येत होता. अर्थात हे गणित मुक्त पतनाचे, अर्थात फ्री फॉलचे. परंतु हे नाणे आपटत आपटत खाली चालले अशी कल्पना केली तरीसुद्धा ते काय अंतर काही कमी भरत नाही. एकंदरीत सर्वच अद्भुत होतं. यांना मी काय म्हणतोय याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी आपल्या घराजवळ असलेल्या कूपनलिकेपाशी किंवा बोरवेलपाशी जावं आणि एक छोटासा घडा आतमध्ये टाकून चटकन कान लावून ऐकावं. तुम्हाला खाली पडणाऱ्या वस्तूचा आवाज कसा ऐकू येतो ते लक्षात येईल. अगदी तसाच हा आवाज होता. पाताळेश्वर महादेवांच्या खाली निश्चितपणे पाताळ लोकांकडे जाणारा मार्ग आहे. नर्मदा पुराणामध्ये देखील या स्थानाचं खूप महात्म्य वर्णन केलं आहे. विशेषतः हा भूगर्भाची अंतर्गत संरचना पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की हे किती खोल छिद्र आहे. आपण शुद्ध भारतीय आहोत, त्यामुळे आपल्याला पाताळ लोक वगैरे म्हटलं की थोतांड वाटतं, परंतु अपर क्रेस्ट, लोअर क्रेस्ट, मॅन्टल असे इंग्रजी शब्द वापरले की खूप भारी वाटते. म्हणून दोन्ही भाषांमधल्या आकृती खाली दिल्यात. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 7 पाताळ लोक किंवा सप्तपाताळ मानले जातात. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल. रसातळाला जाणे अशी मराठीमध्ये जी म्हण आहे ना, ती यासाठी. आजही पृथ्वीवरील सर्व उंच शिखरं बाधाग्रस्त झाली आहेत, परंतु पृथ्वीवरच्या खोल गुहांपर्यंत कोणीही पोचू शकलेलं नाही, आणि कित्येक दिवस प्रवास केला तरी गुहांची खोली काही संपत नाही. अशा अनेक गुहा पृथ्वीमध्ये असल्याचं आता सर्व लोकांना माहिती आहे. अशा साहसी मोहिमा करताना अनेकांनी आपले प्राण देखील गमावलेत, किंवा अनेक जण अशा गुहांमध्ये अडकून देखील पडलेले आहेत. आपण बघू शकताय जगामध्ये अशा अनेक पाताळ लोकसदृश गुहा आहेत ज्याच्यामध्ये लोक खाली उतरत आहेत. अज्ञात वाटांचा शोध घेणं ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे, त्यामुळं गुहा त्याला आकर्षित करतात. एकापेक्षा एक खोल गुहा या जगामध्ये आहेत. अशा अनेक गुहा जगात सगळ्यात सर्वत्र आहेत. यालाच आपले पूर्वज पाताळ लोक म्हणत असावेत. ही जॉर्जिया देशातली कॉकेशियस पर्वतरांगेतली कुर्बेरा गुहा ही अशी जगातली सगळ्यात खोल गुहा मानली जाते. जिथपर्यंत मनुष्य पोचू शकला आहे अशा अनेक गुहा आहेत, आणि हा या गुहांचा नकाशा केलेला आहे अचूक. इथं पृथ्वीचे विविध थर दाखवलेत. वरचा थर, मधला थर, वरचं मॅन्टल, खालचं मॅन्टल, बाह्य कोर आणि अंतर्गत कोर, गाभा. तर याच्यानं आपण बघा 158 किलोमीटर कुठपर्यंत येतात. खूप खोल. हे पृथ्वीचं कोर आहेत. हेच पाताळेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे. ह्याच्याखाली 100% खोल अशी गुहा आहे. इथं अजून एक महत्त्वाची घटना घडते. इथे तपस्या करत असलेले 7 देव म्हणजे प्रत्यक्षामध्ये सप्तऋषी असून त्यांचा इथे कायम वास आहे अशी लोकांची मान्यता आहे. बंगलोरमध्ये राहणारा शिवानंद भारती नावाचा माझा एक मित्र होता. त्याच्याशी सप्तर्षी संवाद साधतात असं तो मला सांगायचा. आता तो आपल्यामध्ये नाही, परंतु तो अतिशय उच्च कोटीचा साधक निश्चितपणे होता. या शिवलिंगावरती तोडफोड केल्यासारखी खूण दिसते. त्याची कथा अशी सांगतात की इथे असलेला एक केवट नाव बांधण्यासाठी दगड शोधत होता. त्याला वाटलं की हे शिवलिंग बरं आहे, म्हणून त्याने ते फोडून खाली नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या खुणा आहेत. त्याला शोध लागला की हे शिवलिंग खूप खोल आहे. 7 देव या ठिकाणी संपूर्ण परिक्रमा करताना 7 रात्री राहण्याचा प्रघात आहे. खरं तर देव 7 देव म्हणतात, नाही 7 देव या ठिकाणी संपूर्ण परिक्रमा करताना 7 रात्री राहण्याचा प्रघात आहे, तरच देव 7 देव असं म्हणतात. शाब्दिक कोटी दुर्लक्ष करू शकता आपण. जेव्हा पृथ्वीवरती प्रलय येतो तेव्हा विष्णू भगवंत मत्स्यरूपाने येऊन सप्तर्षींना उचलून नावेमध्ये बसवून त्यांचे प्राण वाचवतात, व नंतर पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करताना सप्तर्षी त्यांना हवी तशी ती उभी करतात असे इथे असलेल्या साधूने मला सांगितले. या साधू महाराजांना अंगावरती बहुतेक भाजलं होतं भरपूर, किंवा महारोग झाला होता, परंतु तरी देखील ते साधूच.
अतिशय प्रेमाने त्यांनी मला चहा आणि बालभोग करवला. इथे शेजारीच परिक्रमावासींची राहण्याची सोय करण्यात आली होती. इथे काही परिक्रमावासी बसले होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. मला हे ठिकाण फार म्हणजे फार आवडले. विशेषतः 3 मिनिटापर्यंत नाण्याचा कानामध्ये होणारा खण 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 आवाज मला या पृथ्वीवरती आपण किती तोकडे आहोत याची जाणीव करून देऊन गेला. आजही मला तो आवाज स्पष्टपणे आठवतो. हे त्या पाताळेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आणि हेच पाताळेश्वर महादेव आहेत. जलहरी काढल्यावर शिजतात. मंदिराचं प्रवेशद्वार. बऱ्याच लोकांनी या शिवलिंगाचा महिमा जाणलेलाच नाही. त्यांना माहीत नाही, हे बरं आहे. नाही तर लोकांनी नाणी टाकून पाताळलोक बुजवून टाकला असता. आपण बघतोय तो सीप नदीचा नर्मदाशी झालेला संगम अतिशय सुंदर आहे. खूप सुंदर संगम आहे. या भागातल्या वाळू उपसणाऱ्या अशा नौका आपल्याला दिसतात. टोकदार खूप आहेत. इथे चिपानेर गावामध्ये धुनीवाले दादाजी यांचा देखील एक आश्रम आहे, परंतु मी इथं थांबलो नव्हतो. या आश्रमामध्ये लावलेले झेंडे लक्षवेधी आहेत. या ठिकाणी चालताना एक गमतीशीर गोष्ट पाहायला मिळाली होती. नर्मदा मातेच्या पाण्यासाठी एक अशी मार्गिका करण्यात आली होती. या चित्रात डावीकडे बघा. याच्या शेजारून चालल्याचं मला आठवतं. तेव्हा त्यात एवढं पाणी नव्हतं, आता जितकं दिसतंय. बहुतेक तेव्हा त्याचं बांधकाम सुरू होतं. ही मार्गिका कशासाठी काढली हे सांगणारं कोणी मला भेटलं नाही, परंतु तो कालवा अथवा जलमार्गिका लक्षात राहिली. असे म्हणतात की संपूर्ण जग बुडी झाली तरी नर्मदा खंड मात्र बुडत नाही. त्यातील सर्वात महत्त्वाचं स्थान हेच सातदेव पाताळेश्वर आहे. इथे नर्मदा मातेच्या कृपेने पुन्हा एकदा नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी लागणारी यंत्रणा कार्यरत केली जाते अशी मान्यता आहे. या ठिकाणी काही काळ बसलो. इथे जबरदस्त ऊर्जा हे कोणालाही जाणवते. महाराजांचा सत्संग घडला आणि पुढे निघालो. नर्मदा मातेचा किनारा पकडला. या नर्मदा मातेच्या काठावर अशी किती गुपितं दडलेली आहेत याचा थांगपत्ता लागणं कठीण आहे. अशा अनेक गुपितांना कवेमध्ये घेऊन ती मात्र शांतपणे, अखंडितपणे, सततपणे वाहतच आहे. काठावरील जनजीवन पाहतेच आहे. सर्व दुःख, कष्ट, त्रास सहतेच आहे. कुठल्याही नदीचं जीवन आपल्याला खूप काही शिकून जातं. ती कधीच कोणामध्ये भेदभाव करत नाही. डावा किनारा, उजवा किनारा दोन्ही तिच्यासाठी सारखेच. विषारी सापाला देखील ती पाणी पाजणार आणि गोमातेला देखील पाणीच पाजणार. तिला कुठलीही माया नाही. तिला स्वतःची काया नाही. जसा भूप्रदेश येणार तसा आकार ती घेणार. कधी संत, शांत, शीतल, तर कधी तप्त, क्रुद्ध, खळाळती. कधी प्रेमळ, नितळ, निर्मळ, तर कधी घातक, गढूळ, मचूळ. कधी जीवनदायिनी तर कधी मोक्षदायिनी. आपण फक्त एकच करायचं, तिचा किनारा सोडायचा नाही. पुढचं सगळं ती बरोबर करते. आईच ना ती, तुमची आमची साऱ्या विश्वाची आई, नर्मदा माई. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.